नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला एक अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाल्यावर पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती आणि त्यानंतर येणारा सण म्हणजे रथसप्तमी. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरण याच दिवशी पृथ्वीवर पडली, त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्यजयंती असंही म्हणतात. मत्स्यपुराण, पद्मपुराण आणि भविष्यपुराणात रथसप्तमी सणाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी मनापासून सूर्याची पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. रथसप्तमीला माघे सप्तमी, महती सप्तमी, तसेच सप्तमी, पुत्रसप्तमी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 24 जानेवारी 2026 शनिवारी रोजी रात्री 12:40 सुरू होईल आणि 25 जानेवारी 2026 रोजी रविवारी 11:11 समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार रथसप्तमी 25 जानेवारी 2026 रोजी रविवारी साजरी केली जाईल. विशेष म्हणजे रविवार हा सूर्यदेवांचा वार मानला जातो आणि यावर्षी रथसप्तमी ही रविवारी आल्याने अधिक फलदायी मानली जात आहे. रथसप्तमीच्या दिवशी स्नानासाठी सकाळी 5:32 ते 7:12 काळ अत्यंत शुभ मानला गेला आहे आणि सूर्यदेवांची पूजा आणि दान करण्यासाठी सकाळी 11:13 ते 12:33 हा शुभमुहूर्त आहे. या काळात मनापासून विधीपूर्वक पूजा केली तर त्याची अधिक फलप्राप्ती आपल्याला प्राप्त होते. रथसप्तमीच्या दिवशी उपवास करून सूर्यदेवांची विधीपूर्वक पूजा केली तर सगळी पापं नष्ट होतात, असं शास्त्रात सांगितलं आहे. सूर्यदेवांची पूजा केल्याने जीवनात प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतात. धार्मिक दृष्टीने रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीच्या दिवशी करावयाचा अत्यंत महत्त्वाचा असा उपाय पाहणार आहोत. रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही काही नाही केले तरी चालेल, पण अन्नपूर्णा मातेला अर्पण करा ही एक वस्तू. रथसप्तमी म्हणजे भगवान सूर्यदेवांच्या उपासनाचा दिवस म्हणून ओळखला जातो. भगवान सूर्यदेवांना आदित्य या नावाने देखील ओळखलं जातं. या दिवशी जर आपण भगवान सूर्यदेवांची पूजा, सेवा, उपासना केली तर आपल्याला उत्तम आरोग्य तर लाभतंच, त्याचबरोबर आपल्या घरात धनधान्य, सुखसंपत्ती कधीच कमी पडत नाही. रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे, जेणेकरून एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल. आपल्या मनातील सर्व ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, तर त्या नक्कीच पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा, धन, धान्य, संपत्ती, ऐश्वर्य कधीही कमी पडणार नाही. असा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे. तर अशी कोणती वस्तू आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णाय देवे नमः असं लिहायला विसरू नका. रथसप्तमीला अचला सप्तमी, त्याचबरोबर सूर्यजयंती या नावाने देखील ओळखलं जातं. सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख असल्याने सूर्य सृष्टीच्या जगाचा पालक म्हणून आपण सूर्याकडे बघत असतो. संपूर्ण ब्रह्मांडाचे नियंत्रण हे सूर्याकडे असते. सूर्याचा या दिवशी उत्तरायण प्रवेश चालू होतो आणि याच त्या रथाचे 7 घोडे असतात. सूर्य हा प्रकाश, स्वयंप्रकाश आहे. अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्य हा ग्रहांचा राजा
असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये सर्वात वरचे आहे. आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले जाते आणि मकर संक्रांतीनिमित्त आपण हळदी कुंकू समारंभ करत असतो आणि रथसप्तमीच्या दिवशी या हळदी कुंकू समारंभाची समाप्ती होत असते. असं म्हटलं जातं की रथसप्तमीला आरोग्य सप्तमी देखील म्हटलं जातं. या दिवशी आपल्याला भगवान सूर्यदेवांची पूजा प्रार्थना करायची आहे. त्यासाठी रविवारी सकाळी लवकर उठायचं. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी देखील चालेल. त्यानंतर स्वच्छ अंघोळ करायची. भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं. अर्घ्य अर्पण करण्यासाठी एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल चंदन किंवा लाल चंदन नसेल तर कुंकू, पांढरे तीळ, लाल फूल, त्याच्यानंतर अक्षदा, थोडासा गूळ टाकायचा आहे आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. आता हे पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गृणी सूर्याय नमः म्हणत म्हणत हे पाणी सूर्यदेवांना अर्पण करायचं, म्हणजेच अर्घ्य द्यायचे. रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये दूध उतू घालवायचं असतं. दूध उतू घालवत असताना बोळकी जी असतात ना तर ती वापरायची. म्हणजे मकर संक्रांतीसाठी आपण जे सुगड वापरतो तर त्यातील एक सुगड घेऊन त्यामध्ये आपल्याला दूध उतू घालवायचे. आता दूध उतू घालवताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर, तांदूळ आणि या ज्या दोन्ही गोष्टी आहेत त्या टाकायच्या. आता हे दूध आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या आत आपल्या घरामध्ये उतू घालवायचं आहे आणि त्यानंतर याचा जो प्रथम नैवेद्य आहे तर तो भगवान सूर्यांना आपल्याला दाखवायचा. 5 मिनटं त्यांच्या प्रकाशामध्ये हे दूध ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला ते घरातील प्रत्येक व्यक्तीने 1 चमचाभर दूध आहे तर ते ग्रहण करायचं आहे. प्रसाद म्हणून सर्वांनी प्यायचा. त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचं आजारपण जे आहे तर ते येत नाही. आपल्यावरती कोणी काही करणीबाधा, वाईट बाधा जर केली असेल तर ते जे सर्व दोष आहेत तर ते निघून जातात. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी आपल्या गॅस म्हणजेच शेगडीची पूजा देखील करायची. बघा, शेगडी असते ना तर तिथे आपण आपलं अन्न शिजवत असतो आणि तिथे आपली माता लक्ष्मी, माता अन्नपूर्णा जी आहे तर ती निवास करत असते. त्यामुळे माता अन्नपूर्णेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला आपल्या शेगडीमध्ये किचनमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारावी यासाठी आपल्याला शेगडीचं पूजन करायचं आहे, गॅसचं पूजन करायचं आहे. शेगडी तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आणि शेगडीवरती तुम्हाला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि शेगडी तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. तसेच एक फूल अर्पण करायचं आणि दिवा प्रज्वलित करून धूप दीप ओवाळून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीलाही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची. माता अन्नपूर्णा ही आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा टिकवून ठेवण्याचं काम करत असते. आपल्या घरामध्ये भरभराटी करत असते. आपल्या प्रत्येकाच्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्कीच असते. कारण प्रत्येक लग्न करून जाणाऱ्या मुलीला तिच्या लग्नामध्ये आईवडील सासरी जाताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती नक्की देत असतात. कारण तिच्या घरामध्ये देखील भरभराट व्हावी, धनधान्य भरून यावे, सुखसमृद्धी ऐश्वर्य लाभावं म्हणून सासरी जाणाऱ्या मुलीला आईवडील अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्की भेट देत असतात. ही देवी माता अन्नपूर्णा जी आहे तर ती संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य करते. अन्नपूर्णा देवी ही आपण दररोज आपल्या घरामध्ये तिची पूजा करत असतो. ज्या वेळेस आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला हे अन्नपूर्णा माझ्यावर प्रसन्न हो, मी जो स्वयंपाक करते त्यात तुझं रुची येऊ दे आणि मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवलेले आहे त्यात सात्विकता येऊ दे, ते खाऊन सर्वजण तृप्त होऊ दे, माझ्या मनात मातृभाव जागा हो, असे आसपास कुणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊन भुकेल्यांना अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो. म्हणजेच तर तिने अन्नपूर्णा सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबाला खायला घालून कुटुंब सुखी राहावे अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपलं अन्न जे आहे तर ते शिजवायचं असतं. मात्र अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची, सुखसंपत्तीची कमी पडू नये यासाठी रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे ती घ्यायची. आता जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही दुसऱ्या देवीची एखादी मूर्ती घेऊ शकता.
किंवा एखादी अखंड स्वरूपात सुपारी घ्यायची आणि तिला अन्नपूर्णा देवीचं स्वरूप म्हणून तिची तुम्हाला पूजन करायचं आहे. सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. त्याच्यानंतर तुमचा उपवास असेल तर अगदी दिवसभर तुम्ही उपवास करायचा आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, काही हरकत नाही. कारण रथसप्तमीचा मुहूर्त जो आहे तो पूर्ण दिवसभर असणार आहे. त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये तामणामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची. त्या पाण्याने अन्नपूर्णा देवीवरती तुम्हाला ओम अन्नपूर्णाय देवे नमः, ओम अन्नपूर्णाय देवे नमः म्हणत अभिषेक करायचा. 108 वेळा जप करायचा आहे. आणि अभिषेक झाला की त्यानंतर जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला थोडंसं शिंपडायचं, जेणेकरून आपल्या घरामध्ये संपूर्ण अन्नपूर्णा देवीचा जो वास आहे तर तो वाढत असतो. त्यानंतर बघा, उरलेलं पाणी झाडांमध्ये तुम्हाला टाकून द्यायचं. त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्वच्छ धुवून आपल्याला पुसून एका पाटावरती ठेवायची आहे आणि त्या पाटावरती तुम्हाला एक तामण किंवा ताट ठेवायचं. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे. त्या तांदळावरती देवीची मूर्ती ठेवायची. देवीला गंध, अक्षदा, फुलं, हळदी कुंकू अर्पण करायचा. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीला हे सप्तधान्य जे आहे तर ते अर्पण करायचे. आता सप्तधान्यामध्ये तुम्ही तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मूग, हरभरा, मका किंवा डाळी असे धान्य घेऊ शकता. अन्नपूर्णा मातेला तिच्या खांद्यापर्यंत अर्पण करायचं आणि तुम्ही त्यापैकी कोणतेही एक घेऊन सुद्धा अर्पण केलं मातेला तरी चालेल, पण ते खांद्यापर्यंत धान्य अर्पण करायचं आहे. हे सप्तधान्य किंवा तांदूळ अर्पण करायचे आहे. तर अर्पण करत असताना तुम्हाला ओम अन्नपूर्णा देवे नमो नमः या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर अन्नपूर्णा देवी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी दिवसभर व रात्रभर तशीच त्या सप्तधान्यामध्ये शेगडीच्या बाजूला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ वगैरे करून झाल्यावर आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आणि नंतर अन्नपूर्णा मातेला आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जे सप्तधान्य आपण अन्नपूर्णा मातेला अर्पण केले होते ते धान्य आपल्या घरातील सर्व धान्यांमध्ये थोडे थोडे ठेवून द्यायचे आणि उरलेले धान्य तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता. किंवा जर तुम्ही फक्त अन्नपूर्णा मातेला तांदूळ अर्पण केले तर ते देवीला अर्पण केलेले तांदूळ जे आहेत तर ते तुम्ही तुमच्या घरातील तांदळामध्ये मिक्स करून ठेवू शकता किंवा त्यातील थोडे तांदूळ पक्ष्यांना खायला घालू शकता. त्यानंतर बघा, असं केल्यामुळे आपल्या घरातील अन्न कधीच कमतरता राहत नाही. देवी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहते. त्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने हा जो उपाय आहे तर तो रविवारी रथसप्तमीला आपल्याला करायचा आहे. आपल्या कुलदेवीची सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. अन्नपूर्णा देवीची सेवा करायची. या सर्व गोष्टी आपण का करत असतो तर बघा, कारण ज्या वेळेस या काही पवित्र तिथी असतात, या पवित्र तिथींना पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते ना तर ती खूप मोठ्या प्रमाणावरती सक्रिय असते. त्यामुळे अशा विशिष्ट तिथींवरती आपण असे काही खास महत्त्वाचे उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा मिळतो आणि नक्कीच खूप चांगले अनुभव देखील येतात. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.